नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। रांजणगाव MIDC परिसरातील बंद पडलेल्या कंपनीत चोरी करण्याच्या उद्देशाने घुसलेल्या गुजरातमधील 6 जणांना रांजणगाव MIDC पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे। त्यांच्या ताब्यातून चोरीसाठी लागणारे साहित्य, हत्यारे तसेच गुजरात पासिंग असलेली कार असा एकूण 3,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। मंगळवारी दिनांक 9 रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे। सुरेशभाई प्रभुभाई धामेचा, जितेंद्र दिनेश ढाबी, मेहुल सुरेशभाई धामेचा, भरतभाई देवजीभाई सोळंकी, उत्सव जितेंद्रभाई ढाबी, भरतभाई जीवराजभाई कोळी, सर्व राहणार मोरबी 2, इंदिरानगर, थाना B डिव्हिजन, तालुका जिल्हा मोरबी, राज्य गुजरात असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी दिनांक 9 रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास बंद पडलेल्या एका कंपनीमध्ये काही चोर घुसले आहेत। त्यांच्या जवळ दांडे आणि टिकाव आहेत, तरी पोलीस मदत हवी आहे असा कॉल पोलिसांना आला होता। त्यानुसार पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार संतोष आडसूळ यांनी सदरची माहिती तपास पथकाचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना दिली आणि तात्काळ सदर घटनास्थळी जाऊन कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या। त्यानुसार तपास पथकातील सहाय्यक फौजदार अविनाश थोरात, दत्तात्रय शिंदे, पोलीस हवालदार विलास आंबेकर, उमेश कुतवळ यांनी सदर ठिकाणी तात्काळ भेट दिली। कॉलर सिक्युरिटी गार्ड यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले की थोड्या वेळापूर्वी कंपनी जवळून गुजरात पासिंगची गाडीतील संशयित इसम कंपनीमध्ये चोरीच्या उद्देशाने आले होते, परंतु ते मला पाहून त्यांच्याकडील गाडीमधून पळून गेले असल्याचे सांगितले। पोलीस पथकाने शोध मोहीम राबवित असताना खंडाळा माता परिसरात नगर पुणे महामार्गालगत असलेल्या एका हॉटेल समोर एक गुजरात पासिंग असलेले वॅगनर कार दिसून आली। पोलिसांनी शिताफीने संशयित इस्मांना ताब्यात घेतले। सदर इस्मांकडे कौशल्यपूर्वक चौकशी केली असता त्यांनी त्यांची नावे आणि पत्ते वरील प्रमाणे सांगितले। त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता आरोपी हे MIDC मधील एक बंद पडलेल्या कंपनीमधील स्क्रॅप आणि मौल्यवान धातू मिळत असल्याच्या संशयावरून चोरी करण्याच्या हेतूने आले असल्याची कबुली दिली। सदर प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींकडून वॅगनार गाडी, दरोडा चोरीसाठी लागणारे साहित्य, टिकाव, लॉसखडी, टोकदार चाकू, इतर साहित्य आणि 6 मोबाईल असा एकूण 3,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सदर आरोपींना अटक करण्यात आलेली असून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी शिरूर कोर्टाने शुक्रवारी 12 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली आहे। सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात, सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलीस हवालदार विलास आंबेकर, पोलीस अंमलदार उमेश कुतवळ, माणिक काळकुटे, अजित पवार, केशव कोरडे, संदीप भान दळवी यांनी केली आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात हे करीत आहेत। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।